करेल, माझं भजन करेल, त्याचं मी जन्म मरण चुकवणार, असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे सांगतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलोय. कशा करता जमलोय? सर्वांना माहिती. आपण कुठे चाललोय? पंढरपूरला. बरोबर ना? कुठे चाललो? पंढरपूरला चाललो ना. ताराबाद या ठिकाणी आपण सर्वजण जाणार आहोत. तर त्या ठिकाणी जायचंय. कशा करता जायचंय? देवाच्या दर्शनाकरता जायचं आहे. मग आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहे. पण आपण काय नुसतं असं जायचं म्हणून जायचं नाही. अंतःकरणापासून आपण त्या देवाजवळ गेलं पाहिजे, त्या देवाचं भजन केलं पाहिजे. तर काही कसं असतं, नुसत्या दिंडीत निघाल्या की काही बायांच्या मागे कुटाळके चालू असतात. काय, तुझी सून का बरं नाही आली, आणि तुझी सून अशीच म्हणते, तुझी सून तशीच म्हणते, आणि ना तू रडतो का, ना तू झोपला का, अगं तू आली कशाला? देवाच्या ठिकाणी चालले तरी घर आपल्याला सोडत नाही. आपण देवाच्या ठिकाणी चाललोय, देवालाच जायचंय. बाकीचे आपल्याला उचपत्या करायच्या नाही, पण ते जमत नाही. जायचं देवापाशी, अगदी अंतःकरणानं जायचं. का जायचं? का देव मरण चुकवतो. कोणाचं चुकवलं? मीराबाईंचं चुकवलं. सर्वांना मीराबाई माहितीये. कोण आहे मीराबाई? आपल्या इथले मीराबाई नाही बघा, संत मीराबाई. त्या मीराबाईंनी काय केलं? श्रीकृष्णाचं भजन केलं. श्रीकृष्णाचं भजन कसं करत होत्या? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. अगदी श्रीकृष्णाचं भजन करत गल्लोगल्ली नाचत फिरायचे. आता त्या होत्या राजाच्या कन्या. त्या राजाला शोभत नव्हतं. राजा म्हणायचे, माझी कन्या, मी एवढा अख्ख्या गावाचा राजा, आणि माझी मुलगी अशी गल्लोगल्ली नाचत फिरते. पण त्या नाचत कसे होते? आपण वरातीत नाचतो तसं नाही. त्या नाचत फिरायच्या, पायामध्ये घुंगरू बांधायच्या, गळ्यामध्ये विणा घ्यायच्या, हातात टाळ घ्यायच्या, आणि गल्लोगल्ली श्रीकृष्णाचं भजन करत फिरायच्या. राजाने राणीच्या साहेबांच्या कानावर घातलं की तुम्ही मुलीला समजून सांगा, मुलीला सांगा, एकतर नाचणं सोड, नाहीतर विषाचा ग्लास पी. असं राजाने सांगितलं. राणी साहेब मीराबाईंकडे गेले आणि सांगितलं, मीराबाई, तुमच्या वडिलांनी सांगितलं, एकतर तुम्हाला नाचणं सोडावं लागल, नाहीतर हा विषाचा ग्लास प्यायचा. पण मीराबाईंनी काय केलं? नाचणं सोडलं का? अजिबात नाही. त्या जागेवर आपण असतो तर मरू दे, कुठे नाचायचे आपल्याला, जाऊ दे, मरू दे, घ्यावं जगून. पण त्या मीराबाईंनी तसं नाही केलं. मीराबाईंनी नाचणं अजिबात सोडलं. मीराबाईंनी सांगितलं, मी विषाचा ग्लास घेईल, पण नाचणं सोडणार नाही. बरं, विषाचा ग्लास पेल्या. कशा पेल्या? रडत पेल्या का? अजिबात नाही. कशा पेल्या? हसत हसत विषाचा ग्लास पेल्या. विष का प्याला राणा जी ने भेजा, विष का प्याला राणा जी ने भेजा, पीवत पीवत मेरा हासी रे, पीवत पीवत मेरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. अगदी आनंदाने त्या मीराबाईंनी विषाचा ग्लास पेल्या, हसत हसत पेल्या. पण त्यांना मरण आलं का? अजिबात नाही. का बरं नाही आलं? त्या श्रीकृष्णाच्या भक्तीत इतक्या तल्लीन होऊन जायच्या की त्यांना काहीच कळत नव्हतं. फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण, बाकी काहीच नाही. फक्त देवाचं भजन. एवढंच नाही तर जनाबाईंनी सुद्धा देवाचं भजन केलं, विठ्ठलाचं भजन केलं. जनाबाईंवर चोरीचा आळ आला होता. फाशी द्यायचं ठरवलं. फाशीच्या सुळावर नेलं, आणि ज्यावेळेस अंगठ्याचा स्पर्श त्याला झाला, त्या सुळाचं पाणी पाणी झालं. मरण चुकतंय, पण केव्हा? ज्यावेळेस आपण भजन करू तेव्हा. काय अमर तर राहणार नाही, पण मरण चुकल. त्यामुळे आपण त्या श्रीकृष्णाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. देव एकच आहे, फक्त आपल्या रक्षणासाठी, भक्तांसाठी त्याने वेगवेगळे अवतार घेतले. पण आपलं तसं नाही. आपण देवाचं भजनच करत नाही. आपली भजन कशी माहिती का? सोमवार आला का महादेव महादेव महादेव, फक्त सोमवारी महादेवचंच भजन करायचं. मग सोमवारी दिवसभर नुसतं महादेव, आणि सोमवार गेला की कोणता वार येतो? रविवार, मंगळवार. मंगळवारी कोणत्या देवीचं भजन करायचं? कोणत्या बी देवीचं, फक्त नुसतं देवीचं भजन करायचं.
देवी झाल्यानंतर बुधवार येतो. बुधवारी कोणत्या देवाचं भजन करायचं? पांडुरंगाचं. मग फक्त विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवारी फक्त विठ्ठल. बुधवार गेल्यानंतर कोणता वार येतो? गुरुवार. गुरुवारी कोणत्या देवाचं भजन करायचं? दत्ताचं करायचं, श्री स्वामी समर्थांचं करायचं, साईबाबांचं करायचं. फक्त देवाचं भजन त्या दिवशीच, ज्या दिवशी वार आहे त्या दिवशी. नंतर देव गायब होऊन जातो त्या दिवशी. परत नंतर देव सापडत. आता गुरुवार गेल्यानंतर कोणता वार येतो? शुक्रवार येतो. शुक्रवार पुरुष मंडळ तुमचा, तो कोणाचा? महिला मंडळ. कोणत्या देवीचं भजन करता? संतोषी मातेचं भजन करा. फक्त संतोषी मातेचं भजन करायचं. आणि शुक्रवार गेल्यानंतर कोणता वार येतो? शनिवार येतो. शनिवारी कोणत्या देवाचं भजन करायचं? शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता. फक्त देव, फक्त मारुतीला आठवणार. आणखी कोण? रविवार. रविवारी काय? येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. फक्त खंडोबाचं आठवणार. नंतर देवच आठवणार नाही कोण. परत रविवार गेले कोणता देव? सोमवार. सोमवारी कोण? महादेव. हे चक्र चालूच राहत. आता मला सांगा, तुम्ही जर असे वार बदलले भक्ती करत्या, जर तुमच्यावर संकट आलं, येऊ तर नाहीच कोणावर, पण जर आलंच कोणत्या देवाला हाका मारशाल तुम्ही? बरं आता जर सोमवारी म्हटले महादेवकडे जाऊ, महादेव भोळे, महादेव लवकर येतील. गेले महादेव, महादेव काय म्हणतील? याने एकच दिवस माझं भजन केलं. सोमवार संपला, मंगळवारी लगेच देवी कपाळाला. मी नाही जाणार याच्याकडं, अजिबात नाही येणार महादेव. नंतर देवीला तेच वाटत, जाऊ दे एकच दिवस माझं भजन करतो, एकच दिवस गोंधळ घालितो. नंतर माय का पाहतोय नाही मंगळवारी युस्त अजिबात नाही, देवी येत नाही. नंतर कोण? पांडुरंगा. पांडुरंगाकडे जायचं. आपण म्हणतो जगाचा मालक आहे, लवकर येईल जाऊ. आपण गेलो पांडुरंगाकडे, त्याला देवालाही तेच वाटतं, एकच दिवस भजन करीतो, नंतर येतोय नाही माझ्याकडे बघायला. देव येत नाही. गुरुवारी आपण म्हणतो तीन देव आहे, 3 देवांपैकी कोणी येईल लवकर? तिघांना ते वाटतं हा जाईन तो जाईन तो जाईन, कोणीच येत नाही. मग परत शुक्रवारी कोणाकडे जायचं? देवीकडे. देवी ये ग बाई, मी तो उपवास केले, मी तो हे केलं ये बाई. देवी येत नाही. देवीनंतर कोण येतं? मग आपण मारुती रायाकडे जातो. असं वाटतं एका उड्डाणात लवकर येतील, पण येते का? नाही येत. नंतर कोणाकडे जायचं? खंडोबाकडे जायचं. मग खंडोबाकडे गेल्यानंतर त्यांना तेच वाटतं, जाऊ दे महादेव भोळेत लवकर जातील, जाईन दुसऱ्या दिवशी, मी नाही जाणार. असं करून कोणीच येत नाही आपल्याकडं. मग भजन करायचं तर एकच देवाचं करायचं. कसं? आपुला तो एकच देव करून घ्यावा, ते नाही विना जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही आपलं, अजिबात नाही. पण आपल्याला संसार नावाचं हे सोडतच नाही अजिबात. आता काही आले तरी घरी फोन करतील, शेळी बांधली का, बकरू बांधलं का, असं केलं का, तसं केलं का. अजिबात नाही, घर सोडतच नाही आपल्याला. आता मी येते तर 2-4 बायला म्हटलं चला, म्हटलं जाऊ दिंडीत, उद्या परत यायचंय. नको बाई, माय शेळी आजारी, माय गाई आजारी, माय हे आजारी, माय ते आजारी. नाही आलं कोणीच. इथं येण्यासाठी सवड नाही लागत, इथं येण्यासाठी आवड पाहिजे असते. आणि आवड ही आपल्या सगळ्यांकडे आहे ना, म्हणून आले ना तुम्ही. मग प्रत्येकाला देवाचं भजन केलं पाहिजे, सगळ्यांकडून घडलं पाहिजे. देवाचं भजन करा तरच या जगात काहीतरी होईल, नाही तर काही नाही होणार. नाही तर लय मोठे मोठे शिक्षण काय होणार आहे? शिकून शिकले तेवढे उकलेत, काही नाही. त्यामुळे देवाचं भजन करा. देवाचं भजन केलं तर आपलं जन्म मरण चुकणार. देवाला शरण जा. देवाला असं नाही म्हणायचं तू माझा आहे, मीच तुझा आहे देवा, मीच तुझा आहे, तुला जे करायचं ते कर, मी तुझाच आहे. फक्त म्हणायचं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, एवढंच म्हणायचं. आणि दिंडीत गेल्यानंतर हे कुटाळकी बिटाळकी बंद करायची. एकच दिवस आपण घराच्या बाहेर आहे, ते बंद करायचं. देवाचं भजन करायचं फक्त, बाकी काही नाही. एवढं बोलू आणि आपल्या प्रवचनाला आता पूर्णविराम देऊ. यांचं नाव धमक. यांची इथं आपण आलोय, यांची इथं काय आपल्याला भोजन आहे. आता पोटोबाला आराम मिळणार. आता मग आपण देतो का? आपल्या घरात एखादं कोणी मागायला आलं तर म्हणतो घरी नाही, घर लावून निघून जातो आपण. आणि आजोबांपासून आपल्याला जेवणाची व्यवस्था दिली, बरोबर ना? 40 वर्ष झाले का? 40 वर्षांपासून आपण इथं येतोय. म्हणजे आम्ही तसं आत्ताच आलोय, 40 वर्षापासून तुम्ही इथं येताय. 40 वर्षांपासून तुम्ही इथं येताय. असं देवाचं भजन करा, हसत राहा.
आणि जीवन आनंदाने जगा. एवढं बोलून आपण हे थांबूया. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत मुकुंदास महाराज की जय.